मंडळी, मी नैना परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या हक्काचं चॅनल मराठी ब्लॉगर नैनावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आता आलेला आहे लग्नाचा सीझन आहे, सोबत उन्हाळा पण कडक उन्हाळा आहे मेन महत्त्वाचं म्हणजे। तर त्याच्यासाठी चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणि जी चेहऱ्याची चमक आहे ते नॅचरलरित्या कसं आणायचं, जसं कोणाच्या चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग, पिंपल्स किंवा खूप जास्त प्रमाणात रिंकल्स असेल, चेहरा उन्हामुळे काळवंडला असेल आणि पार्लरमध्ये जायला वेळ नाही किंवा पार्लरमध्ये जायला वेळ आहे पण आपण जास्त पैसे खर्च करू शकत नाही, कारण एकदा पार्लरमध्ये गेलं तर 500ची नोट ही ठरलेलीच आहे। तर असं जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण मस्तपैकी घरगुती साहित्यात अगदी प्युअर प्रोडक्टमध्ये आपण मस्तपैकी फेसवर एक प्रक्रिया करणार आहोत। तर चला काय ते बघू। तर पहिले मी तुम्हाला सांगते की आपल्या स्किनचे 5 प्रकार असतात। आपल्या स्किनचे 5 प्रकार असतात। ड्राय स्किन, ऑइली स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, नॉर्मल स्किन आणि रेग्युलर स्किन। तर हे 5 प्रकार असतात। कोणाची खूप जास्त ड्राय असते, कोणाची खूप जास्त ऑइली असते, कोणाची खूप जास्त सेन्सिटिव्ह, ज्याला अति रब करणं किंवा अति केमिकल करणं किंवा नेहमी फेस पॅक लावणं सहन नाही होत, एकदम रेडिश स्किन येऊन जातात काही केलं तरी, त्याला म्हणतात सेन्सिटिव्ह स्किन। त्यानंतर नॉर्मल स्किन म्हणजे जी ड्राय पण नसते, ऑइली पण नसते आणि सेन्सिटिव्ह पण नसते आणि रफ पण नसते, म्हणजे ऑल स्किन टाईप येतात त्याच्यात नॉर्मल स्किन। आणि रेग्युलर स्किन ही म्हणजे टफ असते, जिला हाय क्वालिटीचे म्हणजे जास्त केमिकलयुक्त वगैरे प्रॉडक्ट वापरले तरी त्या स्किनला काही हानिकारक नसते, त्याला म्हणतात रेग्युलर स्किन। तर अशा सगळ्या स्किनसाठी हे फेस पॅक आहे, फेस रेमेडी आहे, तर मी तुमच्या पर्यंत घेऊन येत आहे। तर चला स्टार्ट करूया। चेहरा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा। स्वच्छ म्हणजे फेसवॉशनी नाही, केवळ पाण्याने असं फवारे मारून आपल्याला चेहरा क्लीन करायचा आहे। तर फक्त पाण्याने, लक्षात ठेवा की फेसवॉश यूज करायचं नाही, फक्त पाण्याने। त्यानंतर मी व्यवस्थितरित्या क्लीन केलेलं आहे आणि मी इथे कुठलाही फिल्टर वापरलेलं नाही आहे, कारण स्किन जेव्हाही आपण फिल्टर वापरलेली स्किन बघतो तर ती वेगळी दिसते आणि नॉर्मल विदाउट फिल्टरवाली स्किन वेगळी दिसते। तर तुम्ही बघू शकता मला माझे डार्क सर्कल थोड्याशा प्रमाणात वगैरे दिसत आहे आणि बस, बाकी मला पिंपल्स वगैरे नाही तर ते तुम्हाला दिसणारही नाही। मला असं रिंकल्स वगैरे नाही आहे, बट थोडे डार्क सर्कल वगैरे आहे आणि ओठा थोडेसे काळवंडलेले आहे, ते तुम्हाला दिसू शकते। तर आपण आता स्टार्ट करूया। तर फ्रेंड्स, मी आता इथे चेहरा क्लीन करून घेत आहे पाण्याने, फक्त पाण्याने, नॉर्मल वॉटरने चेहरा मस्तपैकी क्लीन करून। तसं मी क्लीन करून म्हणजे बसलेच होते, पण तरी तुमच्या एका खात्रीकरिता। आणि त्यानंतर व्यवस्थित अशा मऊसूत कापडाने व्यवस्थित नॅपकिनने पुसून घ्यायचा आहे चेहरा। असं पूर्ण चेहऱ्याला घर्षण न करता असं हळूवार पुसायचं। आपल्याला सर्वात प्रथम 2 टेबलस्पून शुगर घ्यायची आहे। आपल्या घरी जी रेग्युलर आपण वापरतो चहामध्ये वगैरे ती शुगर आपल्याला घ्यायची आहे, साखर। आणि त्याच्यामध्ये आता काही थेंब आपल्याला कोकोनट ऑइलचे घालायचे आहे। तर मी पॅराशूटचं वापरत आहे, तुम्ही कच्च्या घाणीचं सुद्धा वापरू शकता आणि किंवा नॉर्मली जे तुम्हाला वापरायचं असेल कुठलंही, पण ते प्युअर असलं पाहिजे एवढी तुम्ही खात्री करून घ्या। तर हे आपल्याला असं फिंगरनी मिक्स करायचं आहे, कारण ब्रशने इतकं मिक्स होणार नाही तितकं मिक्स आपल्या फिंगरनी, बोटानी होतं। तर नेहमी लक्षात घ्या की जर ऑइलमध्ये शुगर मिक्स करायचं आहे, कोकोनट ऑइलमध्ये शुगर, तर त्यामध्ये तुम्हाला हे मिक्स करणं आवश्यक आहे अशा प्रकारे। तर फ्रेंड्स, आता जे आपण ऑइल आणि शुगर एकत्र केलेलं होतं तर ते आपल्याला आता चेहऱ्याला लावायचं आहे। तर हळूवारपणे पहिले आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे त्याला आणि सगळ्या चेहऱ्याला असं हळूवारपणे लावायचं आहे आणि त्यानंतर मग मसाज स्टार्ट करायचा आहे। पहिले पूर्ण चेहऱ्याला, कपाळाला, डोळ्यांना वगैरे। मेन म्हणजे जे आपण केमिकल्सयुक्त फेशियल किंवा क्लीनअप आपण घरच्या घरी करतो तर त्याला एक पद्धत आहे, म्हणजे एका पद्धतीनेच व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करावं लागते। पण याला असं काही नाही आहे, याला तुम्ही कसंही फिरवू शकता। ज्यांना नॉलेज नसेल की कसं स्टेप बाय स्टेप फेशियल किंवा काय करायचं, ते या पद्धतीचा वापर करू शकतात। म्हणजे याला काही पद्धत नाही आहे, कसंही केलं तरी तुमचा चेहरा कोणताही प्रोसेसने केलं किंवा कुठलेही स्टेप्स वापरून केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट 100% लागतो। तर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये आपण जर केलं तर ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होते आणि चेहऱ्याला पूर्णपणे ते ऑइल आणि शुगर असं
मुरवलं जातं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने मस्त मसाज करायचा. आता आपण त्यानंतर 10 मिनटं थांबून आपल्याला सॉफ्ट अशा कपड्याने आपलं पूर्ण चेहऱ्याचं जे आपण ऑइल आणि शुगरने मसाज केलं होतं तर त्याच्याने आपल्याला ते पुसायचं आहे. चेहरा लक्षात ठेवा की चेहरा धुवायचा नाही, चेहऱ्यावर पाण्याचा थेंब नाही, आपल्याला चेहरा असा पुसायचा आहे. एकाच पद्धतीने तुम्ही बघा की माझा चेहरा किती क्लीन दिसतोय आणि पहिलेपेक्षा किती उजळ दिसतोय आणि मेन म्हणजे असं ग्लोईंग आलेलं आहे चेहऱ्यावर. त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे मुलतानी मिट्टी. मुलतानी मिट्टी हे मी इतवारीतून आणलेलं आहे. मला अवघं 50 रुपये पॅकेटमध्ये 500 ग्राम मिळालेलं आहे. इतवारीतून मी होलसेल मार्केटमधून खुली मुलतानी मिट्टी आणली होती. मार्केटमध्ये तुम्हाला सहज मुलतानी मिट्टी अवेलेबल मिळते. आता आपल्याला फक्त मुलतानी मिट्टी घ्यायचं आहे. फेस पॅकची रेमेडी मी आता सांगते. आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि हात पण आपले स्वच्छ राहतातच. तर त्या बाउलमध्ये मुलतानी मिट्टी घ्यायची आहे आपल्याला जेवढी आवश्यक आहे. जर फक्त चेहऱ्याला लावायचं असेल तर 2 टेबलस्पून, पूर्ण बॉडीला लावायचं असेल हातापायाला तर 4 to 5 टेबलस्पून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला त्यामध्ये ग्लिसरीन, गुलाबजल काहीच ॲड करायचं नाही, कारण ऑल स्किन टाईपसाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ऑल स्किन टाईपसाठी सगळी प्रोसेस आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळे डाग, वांग वगैरे सगळ्यांसाठी हे उपयुक्त असं आहे. तर त्यामध्ये असं मुलतानी मिट्टी भिजवायची. जसं आपण भज्याचं पीठ कसं, एक उदाहरण देते, भज्याचं पीठ कसं भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर लावल्यावर ते असं घसरलं नाही पाहिजे, चेहऱ्यावर फिट्ट असं बसलेलं पाहिजे. म्हणजे एकदम टाईट पण नाही आणि एकदम लूज पण नाही, मिडल पद्धतीने आपल्याला ते भिजवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ब्रशनी भिजवते, कारण ब्रशनी व्यवस्थित भिजवल्या जाते, पण मी लावताना फिंगरप्रिंट्सचाच वापर करणार आहे. आता मी फिंगरप्रिंट्सनेच मुलतानी मिट्टीचा पॅक लावणार आहे, कारण मला फिंगरप्रिंट इझी पडतात, ते कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. जर तुमच्याकरिता नसेल तर तुम्ही ब्रश यूज करू शकता. मी फक्त भिजवासाठी ब्रश यूज केला आहे, बाकी मी लावासाठी आपल्या मऊ बोटांचाच वापर करणार आहे. तर लेट्स गो स्टार्ट. तर आता मी पहिले एका बाजूला लावून घेत आहे पहिले, आणि मग नंतर दोन्ही हाताने बोटांनीच आपल्याला मसाज करायचा आहे. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्हीही मसाज करा. आणि मसाज करत करत आपल्याला मुलतानी मिट्टी लावायची आहे. तर बरेच जण काय करतात, मुलतानी मिट्टी लावताना डायरेक्ट लावतात, म्हणजे असं एकदा लावून, म्हणजे एकदा फेस पॅक लावल्यासारखं लावतात, मग त्याला सुकू देतात आणि मग धुतात. आपल्याला असं करायचं नाही, आपल्याला मसाज करत करत लावायचा, म्हणजे मुरवत, चेहऱ्याच्या आतमध्ये मुरवतपर्यंत आपल्याला मसाज करायचा आहे. बघा मी अगदी सॉफ्ट याच्यात, हलक्या याच्यात, मऊ याच्यात मी व्यवस्थितरित्या आपल्या स्किनवर काळजीपूर्वक असं लावत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण चेहऱ्याला लावा आणि पूर्ण म्हणजे आय सर्क्युलेशनचा पूर्ण, म्हणजे डार्क सर्कल, त्याच्यानंतर पापण्यांच्या वरचा भाग, त्याच्यानंतर नाकाचा पूर्ण एरिया, लिप्सचा एरिया, कपाळ, पूर्ण फेसला आपल्याला कव्हर करायचं आहे. तर अशा पद्धतीने पण मसाज करत, नुसतं लावायचं नाही आहे, मसाज करत, सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत व्यवस्थितरित्या. आणि हे करताना मला पण खूप रिलॅक्स वाटत आहे, फ्रेश वाटत आहे, तुम्हाला पण वाटेल. हे करताना तुम्ही एखादं सॉंग्स लावू शकता. आणि आता हे 10 मिनटासाठी सुकू द्या. 10 मिनटं, 15 मिनटं, जितक्या मिनटं लागेल तितक्या मिनटं तुम्हाला हे सुकू द्यावं लागेल पूर्ण. आणि सुकल्यानंतरच आपल्याला वॉश करावं लागेल. पूर्ण मी आयचा एरिया पूर्ण कव्हर केलेला आहे. डार्क सर्कल मला जिथे जिथे होते तिथे, पापण्यांचा वरचा भाग, याला काही साईड इफेक्ट नाही आहे. मेन म्हणजे खास सुटत नाही, काही नाही, नॅचरल प्रोडक्ट आहे. तर चला आता आपण हे मस्तपैकी लावून घेतलं. आता पॅक लावून मला 10 मिनटं झाले, तरी पण पॅक माझा पूर्णपणे सुकलेला नाही आहे, अर्धवट ओला आहे. चुकूनही अशा ह्याच्यात तुम्ही चेहरा वॉश करू नका, कारण याचा म्हणजे त्यानंतर तुमचे चेहरा पण डल दिसू शकतो. एका कुठल्याही प्रक्रियेला एक प्रोसेस असते, ती पूर्णपणे होऊ द्या, पूर्णपणे सुकू द्या, त्यानंतरच आपल्याला वॉश करायचा आहे. आता आपला फेस पॅक पूर्णपणे वाळलेला आहे, सुकलेला आहे. आता आपण तो धुवायसाठी रेडी आहोत. तुम्ही बघू शकता पूर्णपणे तो कवर झालेला आहे आणि इथे भेगा दिसतात. त्याचा अर्थ समजून जायचं की आपला फेस पॅक पूर्णपणे वाळलेला आहे. आता त्याला जास्त वेळ न होऊ देता आपल्याला धुवावं लागेल, फेस वॉश करावं लागेल. ते पण मी तुमच्यासमोर करून दाखवते. तर चला.
पण जेव्हा आपण फेसवॉश करतो तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की फेसवॉश करताना अशा पद्धतीने आपल्याला मसाज करतच पूर्ण चेहऱ्यावर रब करतच आपल्याला फेसवॉश करायचं आहे, नुसतं धुवायचं नाही आहे. मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच तो योग्य ते रिझल्ट येईल. याला काही खूप अवघड काम नाही आहे, पण ह्या काही बारीक गोष्टी आहे, या केल्या की आपल्या चेहऱ्यावर फायदेशीर गोष्टी ठरतात. आता बघू शकता तुम्ही, मी चेहरा आता तुमच्यासमोर पुसलाय. तुम्हाला पूर्ण रेमेडी मी करून दाखवली सुद्धा. आणि जे फेस त्यानंतर चेहऱ्यावर पाणी टाकून मी रब केलं ते सगळं मी तुमच्यासमोर केलं, तुम्हाला दाखवलं. आता बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा रिझल्ट. आधी माझे डार्क सर्कल खूप जास्त होते आणि ओठांचा काळपटपणा पण झाला होता, कारण कार्तिकीमुळे मुलांमुळे माझं थोडंसं स्वतःवर दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे पण. आणि बघा आता तुमचा माझा चेहरा बघा तुम्ही किती ग्लो करतोय. काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहे, फक्त मुलतानी माती आहे. त्याच्या आधी ऑइल आणि शुगरने आपल्याला मस्त मसाज करायचा. मी पूर्ण रेमेडी जी दाखवली तशीच करा तुम्ही. आणि जर तुमचा चेहरा जास्त काळवंडलेला असेल किंवा जास्त डॅम झाला असेल, मुरूम असेल किंवा जास्त पिंपल्स असेल, तर तुम्ही हे आठवड्यातून 3 वेळा, कमीत कमी 2 महिने आठवड्यातून 3 वेळा ही गोष्ट कराच. याला जास्त साहित्य लागत नाही, वेळही लागत नाही. पण एक गोष्ट आहे की मुलतानी माती ही चेहऱ्यावर पूर्णपणे सुकल्यावरच धुवावं लागेल. बरेच जण काय करतात की सुकायच्या आधी थोडंसं सुकलं तर धुवून घेतात, किंवा चला आता हे काम आठवलं ते काम आठवलं, मुलांचं काही आठवलं तर धुवून घेतात. किंवा कोणाला इरिटेट होते, जास्त वाळल्यावर ते स्किनला पूर्ण धरून ठेवतात आणि जे त्याचे ते अँटीऑक्सिडंट जे प्रमाण आहे ते पूर्ण आपल्या जेव्हा फेसच्या आतमध्ये जातात तेव्हा ते थोडंसं खाजवू लागतात चेहरा, त्याच्यामुळे कोणाला इरिटेशन होते तर ते धुतात. तर असं करू नका, पूर्णपणे चेहरा सुकू द्या, त्यानंतरच धुवा. मी आधी जे तुम्हाला चेहरा दाखवला, म्हणजे जे फेस रेमेडी करायच्या आधीचा जो माझा चेहरा आणि आताचा चेहऱ्यामध्ये पूर्णपणे बदल आहे. आणि परत एकदा तुमच्या सॅटिस्फॅक्शन करता सांगते, मी कुठलंच फिल्टर वापरलेलं नाही आहे, कारण फिल्टर वापरलं तर आपल्याला बारीक गोष्टी दिसत नाही. इथे जसं हे लागलेलं आहे हे असं दिसत नाही, तर म्हणून मी सांगते की नॅचरल व्हिडिओ आहे आणि नॅचरल रेमेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा, 100% तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. आणि जास्तच तुम्ही सावळे असाल, सावळपणा एक सौंदर्यच आहे, पण तुम्हाला जास्त काळवटपणा घालवायचा असेल, ब्रायडलसाठी म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी, अगदी लहान 3री-4थीतल्या 4-5 वर्षाच्या मुलीपर्यंत सुद्धा हा तुम्ही रेमेडी चेहऱ्यावर करू शकता. बिनधास्तपणे करा, याच्यात काही साईड इफेक्ट नाही आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून सगळ्यांना उपयोगाचा होईल. आणि शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय. परत अशा नवनवीन व्हिडिओसोबत आपण नेहमी भेटू.